रामचंद्राय नमः। श्रीराम म्हणे लक्ष्मण भरतासी कर्मद पुत्र कथायसी पुढे वर्तिले ते सावकाश अवधानसे अवधारा। असो पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का। बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगत आहेत। अशा प्रकारचं कथा अनुसंधान त्या पुरवा राजाच्या जन्मापर्यंत सांगितलं। पुढे लक्ष्मी म्हणजे काय झालाय का बुधापासून पुरवरा पुत्र झाला जनाना तदंतरे बुध सज्ञान काय करिता पै झाला। असं त्या ऐलबंधू पासून पुरवाचा जन्म झाला। तो पुरवा म्हणजे असणारा आणि अतिशय सज्ञान असणारा बुध पुढे आपलं आचरण काय करू लागलाय का। आचारोनी सर्व मुनी चवन भृग तपोधनी पुलस्त्यादी श्रेष्ठ ब्राह्मणी ओंकार पै आला। मग त्याच्यानंतर त्या बुधाने काय केलं अनेक ज्ञानवंत गुणवंत असणारे ऋषी मंडळी बोलवले गेले। सज्ञान चवन ऋषी बोलवले गेले। त्याच्यानंतर म्हणजे असणाऱ्या भृगु ऋषी बोलवले असणाऱ्या पौलस्ती ऋषीला बोलले ओंकार षटकार त्यांच्याकडून शिक्षण घेतलं। सोमसुत म्हणे ऋषीशी परिसा कर्म ऋषीच्या पुत्र कथेसी नामे स्वधर्मेसी राज करीत पराक्रमे। ऐका म्हणजे असणारा सूर्याचा मुलगा असणारा त्याचे असणारे काय कर्दम ऋषी लक्ष देऊन ऐका म्हणजे असणारा ते असणारा जो काय ऐल नावाचा असणारा स्वधर्माने आपला राज्य करत असताना तो आला यवना पारल्यासी सैन्य सहित महादेव शापत्यासी तिथला असता त्याच्या हितासी तुम्ही समजती विचारा। मग तो असणारा शिकारीसाठी आलेला असताना महादेवजीने त्याच्या हितासाठी त्याला म्हणजे शाप दिला। हे असणार आख्यान ऐकलं। कोणी सोमसुताचे वचन ईश्वरा संतोषाती गण समस्त एकवट मिळवून बोलावं उपक्रम करीते झाले। अशा प्रकारच्या असणाऱ्या चंद्राच्या मुलाची कथा असणारे सर्व ऋषी मंडळीने ऐकले। ऋषी मंडळी पुढे काय म्हणू लागली। ऋषी म्हणते बुधासी पार्थिवाचे उशशापासी कराव्या श्वमेध यज्ञासी तत्वसुरवरांसी करोनी। मग असणारे सर्व ऋषी मंडळी बुधाला म्हणू लागलेले आहेत तुम्हाला असणाऱ्या शरीरातून ह्या सुटका होण्यासाठी तुम्हाला अश्वमेध नावाचा असणारा यज्ञ करावा लागल। हेच एक कर्तव्यता अवश्य करावे चंद्रसूता या पुण्याची नाही समता विचारता पाताळाच्या ठिकाणी विचार जर केला अश्वमेध यज्ञासारखं पुण्यच नाही म्हणून तुम्ही असणारा अश्वमेध यज्ञ करावा। हे ऋषीसरांचे मधुर भाषण ऐकून समजती संतोषन महादेवात प्रत्यार्थ यज्ञ करते झाले ते असं सर्व ऋषी मंडळीने ऐकलं आणि त्या असणाऱ्या नवी ऐकलं गेला आणि त्यांनी म्हणजे असणाऱ्या महादेवीला प्रसन्न करण्यासाठी अश्वमेध नावाच्या यज्ञाला सुरुवात। समर्थकादी मुनी श्रेष्ठ अतिसज्ञान कर्मनिष्ठ तयाचे पाचारून स्पष्ट यज्ञ वरिष्ठ आरंभिला। मला मोठा असणाऱ्या यज्ञाला सुरुवात केली। नामवंत गुणवंत तपामध्ये तपोनिष्ठ असणाऱ्या सर्व ऋषी मंडळींना बरोबर महाराज म्हणतात यज्ञ समाप्तीचे अंती येऊन या गिरिजापती म्हणता झाला सोमसुता प्रती धन्य धन्य हिमराज। आणि यज्ञ असणारा परिपूर्ण होणार तेवढ्यात महादेवजी प्रसन्न झाले। महादेवजी म्हणले त्या राजाला काय म्हणू लागले ऐका। धन्य येथील ब्राह्मण धन्य बुधाश्रमा समीप यज्ञस्थान धन्य तुमचा भावार्थ देखून प्रीती प्रसन्न मी झालो। धन्य मध्ये असणारे सर्व हित जमलेले ब्राह्मण मंडळी धन्य मध्ये असणारे ह्या बुधाच्या जवळ असणारा जे काय ठिकाण आहे ते सुद्धा धन्य धन्य आणि सर्व असणारा परिसर बघितला मी प्रसन्न वाटलं मला म्हणून मी तुमच्या भेटीला आलो। प्रसन्न झाली पार्वती परमेश्वरा सोमसुत मागता झालावर कर्दम प्रजापतीला गेल कुमारा शापा वेगळा करावा। मग म्हणजे असणारा महादेवजी प्रसन्न झाले पार्वती माता प्रसन्न झालेल्या आहेत आणि तिथं ऋषी मंडळीने मागेनं सुरुवात केला। हळदी काय असणार ऐकलंय तो म्हणजे त्या शापातून मुक्त व्हावा। हा कर्दम सूत शापापासून करावा मुक्त महादेव म्हणे सत्य सत्य शाप निर्मुक्त नृप केला। लगेच महादेवजी म्हणजे तथाच तू म्हणजे असणारा हा ऐल राजा म्हणजे शापातून मोकळा केला। शापा वेगळा झाला पृथ्वीपती अपुल्या निज स्थानासी जाती समस्त ऋषी आणि पार्वतीपती मागे बुधे काय केले। शापातून मुक्त झाल्याबरोबर लगेच असणारा ऐल राजा आपल्या ठिकाणी गेला। पार्वती माता महादेवजी कैलासाला निघून गेले। पुढे त्या असणाऱ्या बुधाने काय केलं ऐका। प्रतिष्ठान नामे नगर कर्दमसुतासी वस्तीसी थोर वसोनिया राजेश्वर राजे स्थापिला। प्रतिष्ठान नावाने असणारा शहर निर्माण केला आणि त्या शहराच्या ठिकाणी ऐलचा असणारा बुधाने राज्याभिषेक केला म्हणतात। ऐसे कर्मद सुताचे आख्यान श्रीराम बंधुसी सांगून
लक्ष्मणाप्रती पुनरपी वचन बोलता झाला रावण. अशा प्रकारे त्या कर्दमसू मुलाचं असणारा आख्यान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला सांगितलं. अश्वमेध यज्ञ का करावा लागतं त्याची माहिती सांगितली. आता प्रभू रामचंद्र पुढे लक्ष्मणजीला काय म्हणतात. वशिष्ठ वामदेव जाबाली कश्यपादी कारणी ऋषी मंडळी पाचारी बा शीघ्र काळी आणि नृपवर पृथ्वी. ऐका लक्ष्मणजी वशिष्ठ आहेत, जाबाली आहेत, कात्यायनी आहेत म्हणजे असणारे भृगु ऋषी आहेत आणि थोर थोर ऋषीवर आहेत म्हणजे विश्वमित्र आहेत. सर्वांना बोलवा आणि सगळ्या देशाचे राज्य बोलवा. घोडा नावा सुंदर वदन सर्वांगी शुभ्र श्याम कर्ण सुलक्षणी विराजमान देखता मन निवेदनांचे. आणि घोडा अश्वमेध नावचा यज्ञ म्हणजे त्याच्यासाठी घोडा सोडावा लागतो. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय आपल्यासारखं होम हवन नसतं. का घोडा सोडायचा जिथपर्यंत कोणी घोडा अडवत नाही तिथपर्यंत आपलं राज्य आणि जिथं घोडा अडवतील तिथल्या राजाबरोबर भांडण करायचं त्याला जिंकायचं घोडा पुढं. जो जिथपर्यंत घोडा चालू तिथपर्यंत त्यांचं राज्य. अशा प्रकारचा अश्वमेध नावचा असणारा यज्ञ असतो आणि त्याच्यासाठी सुंदर असणारा पांढरा शुभ्र अतिशय लेखना मनाला मोहून टाकत अशा प्रकारचा घोडा आणा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. ऐसे राघवे बोलल्यावरी शीघ्र लक्ष्मणे ते अवसरी दूत पाठवणी त्वरे करी समत ऋषी लगेच लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राच्या शिरसावंद्या मानली गेली आणि लगेच सर्व देशीचे राज्य बोलवायला ऋषी मंडळी बोलवायला पत्रिका पाठवल्या. आले कोण कोण ऋषीश्वर त्यांची नामे सविस्तर श्रोते होनी सादर सावधान. आता कोण कोण ऋषी मंडळ अश्वमेध यज्ञासाठी प्रभू रामचंद्राचे आले त्यांची नावं लक्ष देऊन ऐका. ज्याची आज्ञा परमलाटी रवी मंडळ तपेछाटी धाकी कृतात नवघडी दृष्टी तो वरिष्ठ जगजेटी वरिष्ठ जगतामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या सर्वात आधी प्रभू रामचंद्राच्या कुलगुरू वशिष्ठ महाराजांनी त्याच्या छातीनं सूर्य सुद्धा नुसतं उपरनं असं टाकलं तर सूर्य जागच्या जागेवर थांबत होता. अशा प्रकारच्या काळ सुद्धा गुलाम सलाम करे असे शूरवीर पराक्रमी वशिष्ठ महाराज पहिल्यांदा आले. तदनंतरे वामदेव आला दयाचा सर्वभूती भगवत आत्मत्वे सृष्टी न्यायी सर्व चराचरी देख हरिरूप. त्याच्यानंतर मला वामदेव आले ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भगवत बाबाचा अख्ख्या चराचरामध्ये सृष्टीमध्ये भगवंताला पाहणं आणि सर्वत्र जीव देव पाहणं अशा दृष्टीचा असणारे वामदेव आले. जावारी महातपोधन देवशास्त्री महानिपुण दोघे श्रीरमलक्षणा लागून शिष्यासहित पया. त्याच्यानंतर जाबाली ऋषी शाही शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये पारंगत असणारे त्यांनी आपलं शिष्य बरोबर घेतलं प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आले म्हणतात. शिपे नवी सृष्टी केली अत्रीने दुष्काळी प्राणी रक्षा केली अगस्तीची ख्याती आगळी अनागत भाष्य बदला जो. मग म्हणजे असणाऱ्या कश्यप ऋषी आहेत त्या कश्यप ऋषीने म्हणजे प्रतिसृष्टी ब्रह्मदेव जसं निर्माण सृष्टी करतात तशी प्रतिसृष्टी कश्यप ऋषी ते सुद्धा आले. त्याच्यानंतर असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी ज्या अत्री ऋषीनं दुष्काळात सर्व ऋषी मंडळ जागृत केलं. तुम्ही म्हणता कसं सकाळी साळी पेरायच्या दुपारी खोडायच्या आणि संध्याकाळी लगेच जेवाय सगळं पाहत एवढा अत्री ऋषी म्हण आणि त्या अत्री सुद्धा आल्या आणि अगस्ती सुद्धा म्हणजे असणाऱ्या ज्यांनी समुद्र प्राशन केलं त्यांनी अनगत भाष्य प्रभू रामचंद्राला ज्यांनी रामकथा आपण 7 सांगितली ऐकली ते अगस्ती मुनी सुद्धा आले. विश्वमित्रासी गायत्री प्रसन्न तपोबळे सृष्टी करी निर्माण नारदही ते आला जाण ब्रह्मविना घेऊन खान. मग त्याच्यानंतर जे असणारे विश्वमित्र आहेत ते सुद्धा असणारे विश्वमित्र आपल्या तपाच्या द्वारावर दुसरी सृष्टी निर्माण करण्याची ताकद त्यांच्याकडे होती ब्रह्मदेवासारखीच. आणि असे विश्वमित्र आलेले आहेत. त्याच्यानंतर असणारा नारायण नारायण विण्याचे असणारा आवाज छेडत म्हणले नारद मुनी सुद्धा तिथे आले म्हणतात. आणि गणेश्वर आले ओंकार षटकर आणि पृथ्वीचे राजे थोर श्रीराम दर्शना अनेक असणाऱ्या ब्राह्मण मंडळ ओंकारामध्ये षटकारामध्ये पारंगत असणाऱ्या त्याच्यानंतर सर्व गावचे राजे सुद्धा आले. तदंतरे हरिवाहिनी शीघ्र आली यज्ञ करोनी त्याची नामे परिसाविकानी ऐसे श्रोते जन वाटस असे. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे असणाऱ्या ऋषीवरी आलेले आहेत राजा आलेले आहेत. कोण कोण आलं त्यांची नाव ऐका. सुप्रिय अंगद नळनीळ पनस केसरी तरसगड हेमभूत गजगवाक्ष प्रबळ अरित दळणी समर्थजे. त्याच्यानंतर वानर मंडळी सुद्धा असणाऱ्या अश्वमेध यज्ञासाठी आलेले आहेत. नळनीळ जांबवंत हनुमंत सर्व वानर मंडळी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञाला आली. आला हनुमंत वायुसूत विभीषण राक्षस पंडित सनातन जांबवंत निज दळेसी तो आला. त्याच्यानंतर हनुमंत आले असणारे विभीषण काका सुद्धा आपल्या राक्षस मंडळींना घेऊन आले. जांबवंत काका आपला अस्वल सेना घेऊन आले. आला सुसेन वैद्यराज जो काशुकरण आत्मज अयोध्येसी रघवनुज आला निज चमोसी. त्याच्यानंतर मला असणार डॉक्टर सुशन डॉक्टर वेगळं वैद्य वेगळं बरं का.
डॉक्टर टेलिस्कोप, वैद्य नाडी. मग स्टेथोस्कोप असं काय कसं मग म्हणजे असणार तसे वैद्यराज सुशेंजी सुद्धा आपला असणारा सैन्य बरोबर घेतला आणि प्रभू रामचंद्रांनी जी काय अश्वमेध नावाचा यज्ञ ठेवलेला त्याच्यासाठी आलेले आहेत. मंत्रधारक ओंकार आले भाट नागरी, आले देशमुख चौधरी, जे ब्राह्मण राष्ट्रपितरी, जे असणार आले अश्वमेधा. सुरू आले भट्ट पौराणिक शास्त्रपदी ज्योतिषी गणक, आले नट नाटक मंत्रधारक ओंकार. मग त्याच्यानंतर अनेक ब्राह्मण मंडळ आलेले आहेत, भट्ट ब्राह्मण आलेले आहेत. म्हणजे असणाऱ्या ओंकार षटकार 18 पुराण 4 वेदामध्ये पारंगत असणाऱ्या सर्व ते सर्व असणारे लोक हजर झाले म्हणतात. आले भाट नागरी, आले देशमुख चौधरी, जे ब्राह्मण राष्ट्रपितरी, ते आले अश्वमेधा. प्रभू रामचंद्र अश्वमेध यज्ञ आहे त्याच्यासाठी म्हणजे देशीचा राजा आला, देशीचा चौधरी आला, देशीचे देशमुख आले. म्हणजे सर्वचे सर्व असणारे गावातील लोक ब्राह्मण मंडळी आले. श्रीरामे समस्त देखोनी मान, केले अर्ध्य पाद्यदी पूज विधान, शस्त्रे भूषणे नाना देवोनी निजासनी बैसविले. मग असणाऱ्या ज्या त्या क्षेत्रातले जिते मंडळी त्याच्या अधिकारानुसार प्रभू रामचंद्राने खुर्च्या बसायला लागलेले आहेत आणि आपापल्या खुर्च्यावर सगळे बसले. तदंतरे श्यामवर्ण वारू, पृथ्वीवरी नवे स्थिरू, म्हणून वेगळेचा लंघोनी पारू, सगुण सुंदर आणिला. सगुण सुंदर सर्व गुणयुक्त आणि अतिशय सुंदर असणारा देखरा पांढरा शुभ्र असणारा घोडा प्रभू रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी आणला. त्याचा जिमनीवर सुद्धा असणारा पाय थांबत नव्हता, असं मनाच्या वेगाने मागे सरणारा असा सुंदर असणारा घोडा आणला. या शिवाच्या एकरिता वर्णन चतुरान पडे मौन, ते मी बापुडे अपुरे दिन, केली मज वर्णन घोड्याचं वर्णन जर करायचं म्हणलं तर असणारा ब्रह्मदेव सुद्धा फिके पडतात वर्णन करताना. म्हणजे असणारा एवढाच म्हणून मज पामराशी काय थोरपणा एवढा सुंदर घोडा होता. म्हणजे करून या दीक्षा स्नान वारुसी पूजी रघुनंदन, तया वारू पुढे पवन लजायमान शाशंकी. आणि असा सुंदर घोडा आणलेला प्रभू रामचंद्राच्या समोर उभा केलेला अशा घोड्याचं प्रभू रामचंद्र असणारा पूजन करत असताना वाऱ्याला सुद्धा भाग सारत असा घोडा लकपक लकपक चलाकीचा होता. रत्नमेखळा वारूचे कंठी, कस्तुरी लाट चंदन लाठी, केशराची शोभे उठी, देख दृष्टी मन निरे. रत्नमेखळा गळ्यामध्ये असणाऱ्या घोड्याच्या घातलेल्या कस्तुरी असणाऱ्या चंदनाचा मळवट असणाऱ्या कपाळावर घोड्याच्या लावलेला आहे. प्रभू रामचंद्राने बघितलं, प्रभू रामचंद्राचं सुद्धा टक लावून प्रभू रामचंद्र घोड्याकडे बघू लागले. रत्नांचे भूषण पितांबर पांघरून, चरण पुरे करती गर्जन, देखता मन पैनिवे. आणि अशा प्रकारचा नवरत्नाचा हार सुद्धा घोड्याच्या गळ्यामध्ये, पितांबर असणारा जसं आपण पहिल्याला झुली टाकावी तसं असणारा पितांबराची झुली घोड्यावर टाकलेले, घुंगरे असणारे पायामध्ये घोड्याच्या बांधलेले आहेत. म्हणले पाहिल्या बरोबर असणार प्रत्येकाचं मन स्थिरावलं जाईल, दृष्टी थांबली जाईल, अशा प्रकारचा असणारा घोडा दिसू लागलेला आहे. मग अशा प्रकारचा असणारा आपल्या असणाऱ्या भावार्थ रामायण चालू आहे आणि त्या भावार्थ रामायणाची असणारी सांगता सोहळा 18 तारखेमध्ये येत्या रविवारी आहे. त्या निमित्त असणारा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्याच्या निमित्त असणारा जसा असणारा तसा सुंदर असणारा घोडा सजवलेला आहे. तशाच प्रकारे असणारे आपल्या 9 ते सकाळी 9 ते 11 या वेळेत ग्रंथ दिंडी निघणार आपल्या असणारे ह्या कचले प्लॉट वाणी प्लॉट या परिसरामध्ये असणारी ग्रंथ दिंडी निघणार आहे. त्याच्यानंतर 11 ते 1 रामकथा होईल आणि 1 ते 4 महाप्रसाद आहे. तर त्या महाप्रसादासाठी ज्याला कुणाला असणारी मदत करायची असेल तर करू शकता का. तर याच्यानंतर कोणा दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा. कोणाच्या नशिबात आहे, कोणाच्या नशिबात नाही. 1 वर्षाने लागेल, 2 वर्षांनी लागेल का 5 वर्षांनी लागेल, कोणी सांगतात सांग. अरे देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काय चालेल ना बरं का. ते असणार दुकानदार आहे त्याचं त्यांना काही कमी नाही. मग मला असणार हा योग हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गाच्या ठिकाणी सुद्धा हा सुख सोहळा पाहायला मिळत नाही. ह्याची देही ह्याची डोळा पाहू स्वर्गीचा सोहळा पाहायचा असेल तर 9 ते 11 या वेळेत असणार रविवारी 8 ते 18 तारखेला राम मंदिरामध्ये या आणि हा सुख सोहळ्याचं असणार पाहून आपल्या डोळ्याचं पारणा फेडा. आणि त्याच्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम
कार्यक्रम आहे. देवाच्या संगतीत पंगती करूया भोजन. देवाच्या संगतीत पंक्तीत भोजन करा आणि भोजन केल्यानंतर असणार देह दिला देह भजना गोमटा भजनही करा आणि भोजनही करा. असं सर्वांनी असणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ज्याला कोणी महाप्रसादासाठी मदत करायची असेल त्यांनी सुद्धा शेवटचा चान्स आहे बरं का, मदत करावाचा. अक्षराक्षरातीत अक्षरी पत्रिका लिहिली साजिरी जो क्षत्रिय होईल त्यांनी निर्धारी वार धोरणी युद्ध कीजे. मग त्या घोड्याच्या असणाऱ्या खड्यामध्ये पत्रिका प्रभू रामचंद्राने अडकवली. तुम्ही म्हणता अडकू देत का पत्रिका? अडकेत की हा ह्या देवाला सोडलेला आहे देवाचं बघितला पण बघितला होता ना. तशा प्रकारचा असणारा एक प्रभू रामचंद्राने पत्रिका घेतली, त्या घोड्याच्या काळात अडकवली आणि घोड्याच्या काळात त्या पत्रिकेवर लिहिलं जो कोणी ह्या पृथ्वीच्या तलावर क्षत्रिय असाल त्यांनी असणाऱ्या ह्या घोड्याला धरावं. तिचे वारू व मानकाळ युक्त कांती व रोममृदू अतिवर पूर्व देही बिंबे उमटती. आणि जो कोणी असणारा क्षत्रिय असेल त्यांनी म्हणजे असणारा घोडा धरून युद्ध करावं असं त्या पत्रिकेवर लिहिलं. आणि घोडा अतिशय सुंदर देखना तेजस्वी सोन्यासारखा असणारा चमकत असणारा घोडा होता. श्याम कर्ण वारू जैसे ते जैसा हिम करू अलांचन अति सुंदरू पाय स्थिरू नवेजाचा. अतिशय श्यामकर्ण ज्याच्या असणाऱ्या कानाचा असणं पाक्का पांढरा आहे पण कान काळे आहेत किंवा अक्का काळा असेल किंवा कान पांढरे असेल ह्याला श्यामकर्ण म्हणतात. आणि अशा प्रकारचा घोडा सुंदर देखना हात सुद्धा अंगाला लावू देत नव्हता. ज्याचं पाय स्थिर जिमणीवर राहत नव्हतं तेवढा चलाक तरवेज घोडा होता. इंद्र निळा हुनी आगळे दिसते अभंकाची गुगुळे माणिक रंगावरी स्वज्वळे रत्ने जडी. हिरे माणिक मोत्याने असणारा मळवून टाकलेला होता. जसं इंद्रधनुष्य दिसावं तसा डोळ्यात घोड्याचे इंद्रधनुष्य दिसत होता. तयाचे नयन सप्तविशीत भोरे पूर्ण अश्वाचा वर्ण कोण सावधान वधारा. अशा प्रकारचा असणारा त्याचं असणारा डोळं अतिशय डोळ्याभोवती असणार अनेक भोवरे होते. सप्तविशीत असणार अशा प्रकारचे असणार भोवरे त्या डोळ्याच्या भोवयापाशी होते. म्हणजे असणारा आता हा जी का घोडा आहे त्या घोड्याचा असणारा रंग कुठला होता आहे का? सर्वांग वर्ण माणिकाचा अंजन वर्ण श्रवणाचा इंदू श्वेत ललाटीचा तेज दश दिशा उजळल्या. काही दिशेमध्ये तेज बसवला होता. अख्खा घोडा पांढरा काळा असणाऱ्या कानाचा रंग होता. अनानी श्री जांबुनदाची परिवेशित प्रभाळी हिऱ्यांची अंदुवावरी नवरत्नांची चरणी घागऱ्या वाजती. त्याच्यानंतर म्हणजे असणारा मस्त देत नाही असं वैडूर्य असणारे जांबू नदी म्हणजे असणारे जे काही सोने ते सोन्याने मळवलेले असणारा अंगावर झुल्या टाकलेल्या होत्या घोड्याच्या. म्हणजे असणारा एवढंच नाही चरणाच्या ठिकाणी म्हणजे चरणी पंधर्याची नुपुरे डोलता वाजत अति गजरे हया फुले नटकारे आकाश कोज स्थिर करी. मग असणाऱ्या चरणाच्या पायाच्या ठिकाणी घुंगरे असणारी सुंदर धुन करत होती आणि पळाल्याबरोबर असणारा घोडा त्याच्यातनं आवाज निघत होता. आणि आवाज आल्याबरोबर घोडा म्हणजे थोडाही स्थिर राहत नव्हता. आपली भाषा मध्ये वारू हिंसेतेने नाद थोरू गरजू लागली सातही समुद्र ऐश्वरावनारीचा. कसला घोडा होता म्हणजे प्रभू रामचंद्राचा. म्हणजे त्यांनी जर खिंचाळी जर मारली गेली तर साती समुद्राचं पाणी उचंबळत होतं. म्हणजे असणारा एवढा आवाज एवढ्या खिंचाळं घोड्याचं होतं. पालानीला पूर्व भारी रत्ने जडली हरोहरी गळावर नवरत्नांची सरी मुकुडी बांधलेली पत्रिका. अशा प्रकारचा अपूर्व ज्यांनी कुणी आजपर्यंत घोडा पाहिला नाही सजवलेला नाही अशा प्रकारचा घोडा प्रभू रामचंद्रांनी सजवला. गळ्यामध्ये असणारी पत्रिका बांधलेली आहे आणि घोडा सोडला. पत्रिका जो धनुर्धर असेल का त्याने वाचून या पत्रिका मग वारू धरावा. आणि पत्रिकेवर अजून एक खाली कंसात टिपलेली टिप आपल्याला कसं करा कृपया आहेर आणू नये तशा प्रकारची टिपलेली. काय टिपलेली? आपली उपस्थिती आज बहुमत आहे अशी उपस्थिती टिपलेली. जो कोणी असणारा धनुर्विद्यामध्ये शूरवीर पराक्रमी असेल त्यांनीच घोड्याला अडवावं. अश्वधरावा बाई आडे संग्राम करून सोडू पुढे एसा वारू देखून तपोधन गाडे भूत सुख पावेल. आणि जो कोण शूरवीर पराक्रमी असेल त्यांनीच घोड्याला अडवायचं. अडवल्यानंतर युद्ध करायचं.
मगच घोडा सोडायचा अशा प्रकारचं पत्रिकेवर लिहिलेलं होतं. सर्व ऋषी मंडळींना ऐकलं, सर्वांना आनंद झाला. सवेधनाची या मंदुसा तिळचवाचे पर्वत सहस्रशा घृताच्या कावडे अगणित सहसा वस्त्रे अनुपम्य आणि मागे लगेच घोड्याबरोबर ती काय चालणार सैन्य त्यांच्यासाठी तुपाच्या घागरी भरवून आणलेल्या आहेत, म्हणजे तिळाचे लाडू आणलेले आहेत. पर्वतासारख्या मध्ये असणाऱ्या दह्याने दुधाने असणाऱ्या कावडी भरून त्या घोड्याबरोबर सैन्य पाठवू लागलेले आहेत. कोट्यानुकोटी गोदाने तेल उडीत परमद्रव्य घने पुगी फळे दिव्य पाने अनेक सामग्री नेनो किती मोजताच येत नाही अशा प्रकारचं अनेक साहित्य बरोबर दिलं. कोट्यानुकोटी गाय बरोबर आहे, तेल आहे, उडीद आहे, अनेक प्रकारची असणारी फळं पाठवलेले आहेत. समग्र ते कोणी श्री रघुवीर लक्ष्मण भरत लक्ष्मणा आनंद थोर यत्न करावा स्थळ विचार करीत झाले ते काळ. अशा प्रकारचं सर्व साहित्याने घोड्यात सज्ज झालेला प्रभू रामचंद्राने बघितलेला आहे. लक्ष्मणजानी शत्रुघ्न भरतची विचार करू लागले, यज्ञाला सुरुवात कुठून करायची. सुवर्णाची करुणी जानकी दीक्षे कारणे केली निकी ते कोणी आठवली मागशी श्रीरामासी ते काळी. आता यज्ञाला सुरुवात करायची. ब्राह्मणदेव बाप्पा म्हणतात, हाय का जोडीदार? नाही, हे सुपारी कमरत या मागून झालं, मागून घेते सुपारीवरच. आता बरोबर रामचंद्र सीता मावली कुठे आहे? नाही, मग सोन्याची सीता मावली केली. आता ह्या जन्मात सोन्याची केली, पुढच्या जन्मी काय होते लक्ष देऊ नये का? मग म्हणजे असणारे सोन्याची सीता मावली केली आणि ती प्रभू रामचंद्र बसविले आणि ती यज्ञाची पूजा करायची असते ती पूजा असणारी सर्व सुरुवात केली. तेवढ्यात प्रभू रामचंद्राला सीता माऊलीचं ध्यान झालं. हे कळवले मन सदतीत झाला रघुनंदन तवरिश्वरा जाणवली ऊन आशीर्वाद ते झाले. मग मोह्याने असणारं अंतकरण कळवळलं. प्रभू रामचंद्राचं कंठ दाटला गेला, डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. ऋषी मंडळीनं बघितलं आणि ऋषी मंडळींना श्री आशीर्वाद प्रभू रामचंद्राला दिला. काय दिला ऐका. जानकी आणि पुत्रासहित अयोध्येसी राज्य कराल सत्य ते कोणी ऋषी भाषित संतोष युक्त श्रीराम. असा कळवळा प्रभू रामचंद्राला गेला. ऋषी मंडळींना आशीर्वाद दिला. प्रभू रामचंद्र तुम्ही सीता मावली आणि तुमच्या मुलासहित अयोध्येचं राज्य करताल असा आशीर्वाद दिला. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात काय करू लागले. यज्ञभूमी पावया रघुनंदन निघाला सवे तपोधन आणि सेना सहित बंधुजन नाट्य निघाले. मग प्रभू रामचंद्राने योग्य ते स्थळ बघण्यासाठी भरत लक्ष्मण शत्रुघ्नाला बरोबर घेतलं. सर्व ऋषी मंडळी असणाऱ्या नटनाट्य करणारे जे काय सर्व असणारे मंडळीला घेताना ठिकाण बघायला निघाले. पाटनगरी नृत्यकारी वीणा वेणू वाद्य नाना परी प्रवेशले नमिशारण क्षेत्री गोमती सनेमिला. मग म्हणजे असणाऱ्या हे सर्व असणारे आपला लवाजमा चतुरंग सैन्य प्रभू रामचंद्राने बरोबर घेतलं गेलं. विना असणार टाळ सर्व असणारं जे काही साहित्य वाजवायचं बरोबर घेतलं गेलं आणि नैमिषारण्य आणि त्या नैमिषारण्याच्या ठिकाणी असणारं गोमती नदीचं तीर आहे आणि त्या गोमती नदीच्या तीरावर प्रभू रामचंद्राने ठिकाण पक्क केलं. सांगते तिघी जणी माता अंतपुरी स्त्रिया समजता आणि नगर योषिता शरण्या आणि रामचंद्राने तिने आईला घेतलं. त्यांच्या बरोबर 700 होते. ते 700 हिला बरोबर घेतलं गेलं. नैमिषारण्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले. श्रीराम म्हणे भरतासी या शेकाचे छेनीसी जे जे पाहिजे जयासी या समयासी दे दीजिए. मग लगेच प्रभू रामचंद्राने भरतजी आणि शत्रुघ्नला सांगितलं जी काही याचक मागणारे आलेले आहेत त्यांना जे पाहिजे ते देऊन टाका रे. या शेकाची इच्छा पूर्ण चितुके आपण द्यावे धन. मग काय करता झाला रघुनंदन ते सावधान परिसाय. म्हणजे याचकाचं मन तृप्त होईपर्यंत धन देऊन टाका असं सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्र पुढे काय करू लागले. राष्ट्रीचे भूपाळ घेऊन आपुले दळ निमरशान्य आले सकळ अश्वमेघ पावया. मग सर्व गावोगावचे राज्य देशीचे सर्वांना बातमी कळाली. चला प्रभू रामचंद्र नैमिषारण्याच्या ठिकाणी म्हणजे भला मोठा यज्ञ करायला लागले. चला 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 चला. रविवारी म्हणजे असणाऱ्या 18/5/2025 रोजी या असणाऱ्या प्लॉट मधील जी काही श्री संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिर आहे या मंदिरात चालू असणारा अखंड भावार्थ रामायण आणि त्या भावार्थ रामायणाची असणारी सांगताय आणि त्याच्यासाठी म्हणजे 2 ते 4 1 ते 4 या वेळेमध्ये महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादासाठी या अवघे या सर्वजण या अशा प्रकारचं असणार म्हणून सर्वच्या सर्व जमा हळूहळू होऊ लागली. नमः प्रभु रामचंद्राय नमः. श्रीरामे पूजनी ब्रह्मण भूपाळ वस्त्रे पुसले देऊनी सकळ सुखी केले त्रैलोक्य प्रबळ स्वानंद ऋषी बोलते झाले. ऐका प्रभू रामचंद्राने जेवढी काय आलेली होती सर्व असणारे ब्राह्मण मंडळी
सर्वांना वस्त्रभूषणे परिधान नवीन नवीन कपडे आहेर म्हणा आपल्या भाषेत आहेर केलेले आहेत. सर्व आपापल्या स्थानावर बसलेले आहेत. सर्व ऋषी मंडळी आलेले आहेत, राजे आलेले आहेत. सर्वांचा सन्मान प्रभू रामचंद्राने केलेला आहे. आणि तेवढ्यात ऋषी मंडळी काय म्हणतात ऐका. ऋषी म्हणती पूर्वी हे देहायचा कोणी न केला जाण देऊन बहुत धन बंदी मजन सुखी केले. सर्व असणारे ऋषी मंडळी ब्राह्मण मंडळी म्हणू लागले आजपर्यंत असा यज्ञ कोणी केलाच नाही. म्हणजे कसं करतील बाबा म्हणजे एकट्याने मग करणं म्हणजे का सोपं साधी गोष्ट आहे का म्हणजे असणार आणि करते ती पण असा कोणी करत नाही म्हणजे असणारा सर्व जगाला असणाऱ्या सर्वांना असणाऱ्या या जगाला सुखी केलं, भरपूर धनधान्य वाटलं गेलं म्हणून सर्वांना आनंद झालेला आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये काय करू लागले देऊन बहुत धन बंदी जन सुखी लक्ष्मणाचे संभाळी करुणी वारू भरताचे स्वाधीन राजे पचारू आणि दाताने धने वस्त्रियाळ करू याचे आधिपत्य पै केले. असणाऱ्या प्रभू रामचंद्राने जी काय घोडा आहे तो घोडा म्हणजे असणार सांभाळायला लक्ष्मणजीकडे दिला, भरत दिला असणार म्हणजे राजकारभार जरा तुम्ही व्यवस्थित चालवा म्हणजे. आणि स्वतः प्रभू रामचंद्र म्हणजे असणार दातृत्वाचं काम करू लागले, वस्त्रदान धनदान धान्यदान करू लागलेले आहेत. शत्रुघ्नाशी सांगितले काय थोर राजे ऋषी ब्राह्मण यांचा आदर गंधाक्षता तांबूल इतर उपचार अन्नपान पहिली शत्रुघ्नाला बरोबर आलेली जी काय पाहुणे मंडळी ऋषी मंडळी आहेत, जी काय असणारे ब्राह्मण मंडळी आहेत त्यांना कुणाला जेवायला, कुणाला पाणी, कुणाला चहा, कुणाला असणारा जी काय असणारा गंधा अक्षदा किंवा पानाचा विडा आहे प्रत्येकाला लक्ष्मणजी असं असणार तुम्ही शत्रुघ्न तुम्ही पुरवा असं प्रभू रामचंद्र आज्ञा शत्रुघ्नाला दिलेले आहे. ईशान्य 16 करी श्रीराम घन सावळा सुखे असतात लोके सकळा पुढे काय अशा प्रकारे नेहमी शरणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र यज्ञ करत असताना पुढे काय झालं लक्ष देऊ नये का. नेहमी शरण्याची क्षेत्री श्रीराम ऋषी सहित आनंद स्थिती यज्ञ करीत व्हायचे वाल्मिकाप्रती जाणवल ते काळी. आणि नैमिषारण्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अश्वमेध नावाचा यज्ञ करत आहेत. सर्व देशीचे राज्य ब्राह्मण ऋषीवर आलेले आहेत. हे वाल्मिक ऋषीला सुद्धा कळलं गेलं आणि वाल्मिक ऋषीने सुद्धा म्हणजे असणाऱ्या त्या यज्ञासाठी हजर 2 बाळाला घेऊन उभारलेले आहेत. सेवे घेऊन दोघे कुमार सुलक्षणी सुंदर रूप धर एका झाला वाल्मिक ऋषीश्वर फळ संभार घेऊन असो 2 असणारे 2 कुमार 2 लहान बाळाला घेऊन आलेले 12 वर्षाची दोघं लहान मुलं आहे ती आणि ते असणारे दोघं त्यांच्या बरोबर वाल्मिक ऋषी. आणि आता बघा देवाच्या भेटीला जायचंय, भगवंताच्या भेटीला जायचं, खाली हात जायचं नसतं, काहीतरी वाटीत घेऊन यायचं असतं बरं का. म्हणून असणारे ते फळ असणारा घेऊन वाल्मिक ऋषी 2 मुलाला घेऊन प्रभू रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी आलेले आहे. देखील यज्ञ अद्भुत जयाचे पुण्य घन करिता ब्रह्महत्या होईत दर्शन जन उधरती त्यांच्या दर्शन कोटी ब्रह्महत्या जाती. ब्रह्महत्येचं पाप सुद्धा संपला जाईल अशा प्रकारचा तो अश्वमेध नावाचा यज्ञ आणि त्या यज्ञाकडे पाहिलं तरी अशा कोटी ब्रह्महत्येचं पाप जातं असं न भूतोनी भविष्यती अशा प्रकारचा पुण्य पावन पवित्र करणारा यज्ञ अश्वमेध यज्ञ आहे. आणि तो यज्ञ वाल्मिक ऋषीनं त्या 2 मुलांनी पाहिला. कांतस्थली वाल्मिक राहिला गुप्त जवळी तया बाळका प्रति ते काळी संवाद करिता पैदा. मग असणार लांबूनच वाल्मिकी ऋषीला यज्ञ बघितला. आता वाल्मिकी ऋषीला ओळखीचे की मग वाल्मिकी ऋषीला बाळ बाजूला बसले आणि त्या 2 बाळाला म्हणले या इकडे म्हणले तुम्ही दोघं त्या यज्ञाच्या ठिकाणी जावा आणि यज्ञाच्या ठिकाणी जाऊन म्हणजे काय करा तुम्ही दोघे मिळून जावे तेथे होतो यज्ञ ते ऋषी प्रतिशत कोटी गाण रामायण वाचावे. तुम्ही दोघं त्या यज्ञाच्या ठिकाणी जावा आणि यज्ञाच्या ठिकाणी जाऊन 100 कोटी श्लोकाचं वाल्मिकी रामायण आहे. आणि ते वाल्मिकी रामायण म्हणजे वाचा ऐकवा सगळ्यांना असं त्या 2 बाळांना वाल्मिक ऋषींना सांगितलं. गावे ऋषीचे आश्रम स्थळी गावे ते भूपांजवळी गावे ते ब्राह्मण मंडळी ऋषीच्या
गावे मग म्हणजे असणाऱ्या बाळांनो जिथं गावचे हे सर्व राजे बसले त्या राजांजवळ जाऊन गावा ऋषी मंडळी बसलेले आहेत त्या ऋषी मंडळीच्या पंक्तीमध्ये जाऊन असणार त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन असणार शतकोटी श्लोकाचं रामायण असणार त्याचं गायन करा ऋत्विज नावचे ब्राह्मण मंडळी असतात त्यांच्या जवळ जावाने हे असणारा गावच्या आश्रमाच्या ठिकाणी जाऊन हे असणार वाल्मिकी रामायण ऐकवा गावे श्रीरामाचे भवनी गावे राया भरताचे सदरी गावे जेथे बहुत मिळाली तो सीतांची असेल सीतांची प्रभू रामचंद्राच्या महालामध्ये रामायण ऐकवा भरतीच्या महालामध्ये रामायण ऐकवा ज्या ठिकाणी महिलांची जास्त गर्दी आहे तिथं जावा आणि रामकथा ऐकवा नवे फळे मुळे घेऊन भाषण करून करा गायन कोणाचे द्रव्य घ्यावे आपला वनवासी प्रयोजन नाही त्याची बरोबर लक्षात ठेवा काय करायचे रामकथा गायची रामकथा ऐकवायची दुसऱ्यांना सांगायला लागले वाल्मिकी ऋषी गुरुवर्य सांगू लागले बाबांनो तिथं असणार तुम्ही कथा करणारा तिथं कुठलं प्रयोजन नाही काय नाही जरी आपण जरी गेला तरी असणाऱ्या फळे मुळे घेऊन बर का फळं घ्यायची फक्त एवढंच नाही भक्षण करून करा गायन फळं खावा आणि गायन करा बांधून निघू नका खावा आणि एवढंच नाही म्हणजे असणार कोणाचे द्रव्य न घ्यावे आपण कोणी द्यायला लागलं तर अजिबात घ्यायचं नाही असं वाल्मिक ऋषीनं त्या दोन बाळांना सांगितलं का तर आपण वनवासी आहेत आपल्याला काय करायचं म्हणजे दुकान जवळ हे तर एक दुकान आहे तिला रुपये की जाऊ ह्या दुकानदाराच्या खर्चायला मोहिते महाराज नाही दिला म्हणजे रामायण काढलं की गायला सांगितलं त्याला 10,000 रुपये जायचं दुकानात तिथे काय अहो म्हणजे आपण वनवासी म्हणजे आपल्याला द्रव्याची काय गरज आहे द्रव्य नाही फक्त पोटापुरतं झालं बस द्रव्य लोभन करून निर्लोभ दोघे करा कीर्तन श्रीराम पुसले तुम कोण सांगा शिष्य वाल्मिकाचे द्रव्याचा लोभ धरू नका का तर द्रव्याच्या मागे कळकळाचा लाग म्हणून त्याचा संघ खोटात येते घेती नरका जाती देणारा बी नरकाला घेणारा बी नरकाला जाते का तर देणाराने दिलं पण घेणाराने कुठं वापर केला दिलं मस्त त्याने रामाने सांगितलं केलं आम्ही गेला काय झालं त्याचा म्हणून देणारा नरकात घेणारा नरकात म्हणून असणारा द्रव्य लोभ धरू नका म्हणजे असणार निर्लोभ मनात कुठलीही इच्छा विरहित असणारा तुम्ही प्रभू रामचंद्राचं कीर्तन करा नामस्मरण करा वाल्मिकी ऋषीचे असणाऱ्या शतकोटी श्लोकाचं गायन करा आणि यदा कदाचित प्रभू रामचंद्राने जर विचारलं अरे पोरांनो कुठला तुम्ही कुणाचा असं जर विचारलं तर त्या प्रभू रामचंद्राला सांगा वाल्मिकी ऋषीचे शिष्य मंडळी आहोत स्वयुक्त करा कीर्तन वचन मंजुळ कपित गायन आलाप बार्य सह वर्तमान ताल नृत्य सहित नातू कीर्तनाच्या रंगीन ज्ञान दीप लावू जगी नाचायचं कुठं कीर्तनात नाचायचं कोण सांगते वाल्मिकी सांगते आता कुठं नाचायला वरात बाया बी नाचायला लागले कीर्तन बांधून नाच अवघड परिस्थिती झाली कुठं नाचावं हेच कळायला गेलं आम्ही त्या लग्नाला गेलो काल परवा दिवशी तर तिथं तसलंच होतं जाऊ तेव्हा घेणं आपल्याला काय करायचंय कुठं नाचावं तू कुठं नाचायला लागलो ठार घेऊन नाचायला काय कुठं नाचावं काय कळत का असू द्या नाचू कीर्तनाच्या रंगीने दीप लावू जगी कीर्तन सांगे कीर्तन सांगा अंग होय हरिरूप कीर्तनात नाचलं की असणारा हरिरूप अंग झाल्याशिवाय राहतच नाही पण म्हणून वाल्मिकी ऋषी सांगतात कीर्तन करा कीर्तन करत असताना त्याच्यामध्ये नृत्य बी असं बरं का म्हणून नाचता नाचता देवाचा गळा पितांबर होई कबीर ऐसे बोले कबीर देवा सावध व्हा नाचत एवढं नाचतं भगवंत सुद्धा भगवंताचा पितांबर कधी कळला भगवंताला सुद्धा कळला नाही म्हणून कीर्तनाचे नटनाट्य होय प्रायश्चित्त पापाचे कीर्तनात नटनाट्य असणारा कीर्तनामध्ये जर नाचलं गेला आणि भगवंताचं चरण गेलं सगळं पापाचा नायनाट होतो म्हणून कीर्तन करत असताना तुम्ही असणारा ताल आणि नृत्य सहित करा ताल व्यवस्थित पाहिजे ना तर चाललाय तिकडच डुलायला खाऊ पिकायचं म्हणजे असणारा ताल आणि सूर आणि त्यातल्या त्यात असणारा स्वरित असावं त्याच्यात असणारा मंजूर असावं पुढच्याला गोड वाटावं मंत्रमुग्ध व्हावा नाहीतर पडतंय काय करता
अंगावर बिताडाची वाटते ती खाऊ गल्याच्या आवाजाचा स्वरित असावा, मंजुळ म्हणजे गोड असावा, अशा प्रकारचा असणारा आलाप सुद्धा व्यवस्थित असावा. नाहीतर आमच्यात आलाप असतो, एकदा आलाप जर धरला त्या पीटी मास्तरनं भाषणाला राम कृष्ण हरी अर्धा तास तर तीच कसं भाषणाला बसावं. मग आलाप सुद्धा असणारा व्यवस्थित असावा, पुढचा असणारा मंत्रमुग्ध होईल अशा प्रकारचं गायन कीर्तन करा. ही तुके करावे प्रातः काळी येरी आज्ञा वंदोनी निरळी वाल्मिक मने तया जवळी श्रीराम जनक जगाचा. ऐका, एवढं असणारं काम करायचं, व्यवस्थित करायचं असं सांगितलं वाल्मिक ऋषीनं बरं का. काय शिष्यमंडळी तशीच असाव्यात. आज्ञाशी सावंत दोन्ही बाळांनी मारलेले, 12 वर्षाची बाळ आहे ती, तरी सुद्धा होय म्हणजे असणार. आणि लक्षात ठेव बरं का, ते तर कोणाचा आहे, साध्या सुध्याचं नाही, जगाचा बाप आहे. करता करविता परमेश्वर प्रभू रामचंद्र, आणि त्या प्रभू रामचंद्राच्या यज्ञात तुम्ही काय बारक्याच्या छोट्याच्या मोठ्या नाही, जगाच्या बापाच्या घरी कीर्तन करायला चालला, हे लक्षात ठेवा. उत्पत्ती स्थिती प्रलय दान हे जग श्रीरामापासून लय पावता श्रीरामी मग्न सत्य स्वयं जाणे. स्वतः मी जाणतोय, मला माहिती आहे म्हणले. स्थिती उत्पत्ती लय तिन्ही काम प्रभू रामचंद्रापाशी आहेत म्हणले असं. तिघण्याचे तिन्ही सगळं प्रभू रामचंद्रापासूनच आहे म्हणले, आणि शेवटी प्रभू रामचंद्रामध्येच निमग्न होतात हे मला माहिती आहे, असं वाल्मिक ऋषी त्या दोघांना सांगू लागले. कोणी वाल्मिकाचे वचन संतोषले दोघे जण हर्षयुक्त झाले मन आज्ञावर कोणी गुरुची. अशा प्रकारे वाल्मिक ऋषीचं बोलणं दोन्ही मुलांनी ऐकलं गेलं. दोघांनाही आनंद झाला ना. आनंदाच्या भरात म्हणजे असणारा वाल्मिक ऋषीची शिरसा म्हणजे आज्ञा मानून पुढे काय करू लागले ऐका. समित पैसी वाल्मिका सैत्र कमिली निशी प्रभावे उठून स्नान संदेशी दोघे वीर करीती झाले. नाही, मी शारण्याच्या ठिकाणी त्या वाल्मिक ऋषी बरोबर विचारमय करता करता रात्र संपली, दिवस उजाडला, आणि दिवस उजाडल्याबरोबर दोघांच्या दोघं वीर असणारे काय करू लागले ऐका. संध्या स्नान वाल्मिका करुणी प्रदक्षिणा दोघे कैसे शोभले झाला चंद्र सूर्या सारखे. कस्तुरीचा टिळा तयावर अक्षता ती सोज्वळा नवरत्न जडित गळा माळा उपगंड तळा पाक ते अतिशय पसरलेल्या दोघांनी असणारे वैजयंती माळ गळ्यामध्ये घातलेले, आणि एवढंच नाही म्हणजे असणारा कस्तुरीचा मळवाट कपाळावर घाललेला अतिशय सुंदर देखणी बाळ दिसू लागली. रत्न जडित कुंडले सुरेख तयावरी लावतरले आले देख करंगुळी मुद्रिका लकलक तेने दश दिशा असणाऱ्या कानामध्ये असणारा रत्नखचित कुंडल घातलेलं, त्याच्यामध्ये वरच मध्ये असणारा नागाची असणारी मुद्रिका असणाऱ्या, त्याच्यावर असणारे कुंडल घातलेले, काय असणाऱ्या सर्व असणाऱ्या अंगठ्या हातामध्ये धाई बोटामध्ये घातलेला अतिशय शुभून दिसू लागले. वाचा वावरी रुद्र विराशी करुणी प्रदक्षिणा निघाले पाहावया लीला चरणा श्रीरामच्या. खांद्यावर असणारा रुद्रविना घातलेला वाल्मिक ऋषीला प्रदक्षिणा घातली, आणि दोघं प्रभू रामचंद्राच्या यज्ञाच्या ठिकाणची लीला बघण्यासाठी निघालेले. श्रीरामाच्या भवनात सभा देखील सहित ऋषी पुराणिक वैदिक ज्योतिषी नटनाट. प्रभू रामचंद्राच्या सभेमध्ये आलेल्या सर्व ऋषी मंडळात ब्राह्मण मंडळी बसलेल्या दोघांनी बघितलं. बैसले पृथ्वीचे भूपाळ बैसले पंडित शास्त्रज्ञ प्रबळ बैसले विद्वास जाल कुशळ आध्यात्मिक चर्चा. पृथ्वीचे राजे बसलेले, पंडित शास्त्रज्ञ बसलेले असणारे, विज्ञान ज्ञानामध्ये पारंगत असणारे प्रभू रामचंद्राच्या सभेत असणाऱ्या अध्यात्माची चर्चा चालू ऐकली. बैसले देशाचे नागरिक जन बैसले अग्निहोत्र ब्राह्मण बैसले हरिदास कीर्तन श्रीराम गुण हे सर्व देशीचे आलेले नागरिक बसलेले आहेत, अग्निहोत्री ब्राह्मण बसलेले आहेत, म्हणजे भगवंताचे दास भगवंताचं नामस्मरण करणारे प्रभू रामचंद्राच्या समोर बसलेल्या दोघांनी बघितलं. सभा प्रसन्न वदन करिताचे संध्यातर्पण समीप उभे भारत लक्ष्मण शत्रुघ्न दे कुल गायन मांडले कुमाराशीष भरगत सभा प्रभू रामचंद्राची भरलेले संध्या तर्पण दोघांनी केलं गेलं. ज्या ठिकाणी लक्ष्मणजी आणि भरत बसलेले आहेत तिथं असणारे दोघं असणारे हे कुमार बाळा आले आणि गायनाला सुरुवात केली. स्वर मूर्छन युक्त आलाप बाह्य सहित
कंपित तार मंत्र गोरात प्रत्याहात इलक्षरे प्रसंगी बोली रे सप्त स्वर आहेत म्हणजे त्याच्या सप्त स्वरामध्ये आलाप लावला गेला भाड्या सहित म्हणजे असणारा तारा भद्र घोरा हात प्रत्याहात हे सातही स्वरामध्ये गायनाला सुरुवात केली. 80 लक्षणे युक्त रुद्र विना करीती सुस्वर गायन दूर दूर व पाठीची प्रबंध रचना सप्त ताली गाती. अशा लक्षणयुक्त असणारा रुद्र विना गळ्यामध्ये अडकवलेला आणि सप्त स्वरामध्ये रमकथा सांगायला सुरुवात केली. भाव कटक अक्ष प्रदेशी नृत्य करीत कोणी श्रीरामाची अनागत भाष्य बदला ऋषी त्या रामापाची अंतःकरणाच्या ठिकाणचा भाव आहे आणि कटाक्ष प्रभू रामचंद्राकडे असणारं पाहता 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 अनागत भाष्य असणाऱ्या वाल्मिकी ऋषीने केलेलं रामायण ते रामायण गायला सुरुवात दोघांनी बी केली. ऐका अनागत भाष्य रामायण श्रीरामाचे जन्म कथन आली रावणाची उत्पत्ती निधन जनकी प्रवल सुकुमार असणारे 12 वर्षाची दोन्ही मुलं असणारे रामायण गाती रामायण गायला सुरुवात केली. आणि ते रामायणाला सुरुवात केली. प्रभू रामचंद्राच्या जन्माची कथा सांगितली. त्याच्यानंतर लगेच असणाऱ्या राजा रावणाच्या जन्माची कथा सांगितली गेली. आणि सीता माऊली असणाऱ्या वनामध्ये कशा गेल्या त्यांचं हे राजा रावण संपवला. प्रभू रामचंद्र जिंकले आणि सीता माऊली वनात गेले ही कथा सांगितली. व आणि दोघे पुत्र झाले ते संपूर्ण गायले ऐकोली सभा लोक आनंदाले श्रीरामचरित्र. ठिकाणी सीता माऊली गेल्या त्या सीता माऊलीला 2 मुलं झाली ही कथेत सांगितलं गेलं. आणि ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आला. श्रीराम नितनेव मारून ऋषी सभा प्रसन्न वदन कुमारांचे ऐकून गायल उल्हासे मन प्रभू रामचंद्राने आपला नित्यनेम असणारा परिपूर्ण केला. सर्व ऋषी मंडळीची असणारी सभा भरलेली आहे. सर्वांना आनंद वाटलेला आहे. काय काही नाही काय मुलं आहेत म्हणजे असणारं प्रभू रामचंद्राचं असणारं गुणवंत गात्याची म्हणजे असणारं उल्हासाने आनंदाने मनाने असणारं गायनाकडे लक्ष देऊ लागलं. पोरे काय गातात म्हणजे असणारं असं का बरोबर ते वखादी घेऊन ब्राह्मण विना नारदला झाला आला राम दर्शना रामे देखुनी ब्राह्मणांना पूजा विधाले पूजिले. आणि तेवढ्यात असणारं ब्रह्मविना खांद्यावर घेऊन नारद मुनी सुद्धा त्या यज्ञ मंडपामध्ये त्यांना प्रवेश झाला. आगमन झाल्याबरोबर प्रभू रामचंद्र पाहिजे पटकन उठले आणि नारद मुनीची पूजा केली. आश्चर्य झाले समस्ताशी आश्चर्य करिता ब्रह्म ऋषी आश्चर्य देशिका नगरवासियाची श्रीरामाची आश्चर्य. सर्व असणाऱ्या सभेमध्ये बसल्याला आश्चर्य वाटू लागले. नारद मुनी कस काय आले. मधुर गायन कुमारांचे ऐकून मन तोचले श्रीरामाचे मले हे अपवयाचे धन्याचे काय गायन केलं बर का. काय वाच काय 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 गोड शब्द प्रभू रामचंद्राची कथा सांगितली म्हणजे असणार सर्वांच्या मनाला आनंदित वाटलं. आणि लक्षात ठेवा बर का पुळी पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा पुळी कन्या पुत्र होती जी सात्विक त्याचा देवाला आनंद वाटतं. आणि परत माणसं म्हणते का नाही वाईट जरी वागत असलं तर म्हणते का नाही ही इंद्री कुणाची ती काय कोण आहे यांचा आई बाप. आणि चांगलं असलं तर धन्यवाद का काय बापा काय संस्कार पोरावर केले. म्हणून लक्षात ठेवा संपत्ती कमवण्यापेक्षा संतती सुसंस्कारित बनवा फार महत्व आहे. त्याच्यासाठी असणार लगेच स्वतः प्रभू रामचंद्र म्हणल्यात काय पोरं गाते ती काय पोरं वाचते ती पोराचा आई बाप कोण आहे असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. श्रीराम म्हणे भरताशी सुवर्ण बहुसाल द्यावे याशी माग भरते तत्काळ दूतांची भंडार ग्रहाशी पाठवले. प्रभू रामचंद्र म्हणलं भरत ये इकडं म्हणजे असणार काय गाय नाही म्हणजे आज फिक आजपर्यंत कुणीच असं गायला नाही वाचणार म्हणजे जावा जावा म्हणजे आपलं असणार काय पाहिजे तेवढं सोनं देऊन टाका म्हणजे त्यांना. लगेच भरतजीनं आपल्या दूताला बोललं म्हणजे प्रधान जावा म्हणजे असं गोडवानच फळा म्हणजे सोन्याचं म्हणजे असणार एवढा भाव जरी असला तरी गोडवान मधलं सगळं जाणार. आणि रे बहुसाल धन कुमाराची जवळ पाचारून म्हणे अल्प स्वर्ण अंगीकार पूर्ण करावा.
परत पोरासमोर ठेवलं आणि पोरांना म्हणजे थोडं साहेब का फुलना फुलाची पाकळी मान्य करून घ्या म्हणजे तुम्ही लय मोठ्याचे लय सुंदर गायलं मन अतिशय आनंदित झालं पण म्हणजे ही घ्या आमचं थोडस अल्प थोडस आहे म्हणून पोरांसमोर ठेवलं. ते वरती दोघे जण नाही सुवर्ण प्रयोजन आम्ही वनवासी तापस पूर्ण वनफळे बक्षुन वसत पोरांनी समोर सोन्याचा ढिगारा बघितला म्हणले ओ मामा सोन्या मृत्तिका समान सोन्याचं काय आम्हाला म्हणजे असणार हे द्रव्याचं काय काय कळत नाही आम्हाला म्हणजे ह्याच्यात आमच्याकडं आणि हे सोनं मिळावं द्रव्य मिळावं म्हणून आमचं गायनाचं प्रयोजन अजिबात नाही. सर्व सुखी झाले आनंदित झाले रामनाम असणार रामच घ्या रामच द्या सर्व असणार कलियुग उद्धारा हरीच्या नामे भगवंताचं नामस्मरण झालं सर्वांचा उद्धार झाला एवढंच आमचं प्रयोजन आहे म्हणजे असणार. आम्ही वनवासी तापसी लोक आहेत म्हणजे पोटाला खायला मिळलं बा झालं ह्याच्यापेक्षा दुसरी काय असं नाही. ते 12 वर्षाची मुलं म्हणू लागली नागे सुवर्ण श्री रघुनाथा वनवासियन सुवर्ण कथा धनवये मुळालता त्या पंता मी नवचो. बरोबर रामचंद्र आम्हाला सोन्याची गरज नाही आणि आम्ही वनवासात राहणारी माणसं रानटी माणसाला सोन्याला काय करायचं आणि जी शहरात फिरतोय त्याला असं तेवढं कमीच असं तेवढं आपण काय रानटी त्याला काय राहणार जातं राहणार तिथे त्याचं काय असतंय का काय गळ्यात असतंय का हातात असतंय का काय पण जरा माणसं फिरणार असू दे की वर्गच म्हणजे आम्ही वनवासी माणसं म्हणजे आम्हाला सोन्याची काय गरज आहे म्हणजे माहिती आहे ना म्हणजे धनाच्या मागं मुळ अनर्थ आहे म्हणजे असणार का तर लक्षात ठेवा आपण धनाच्या मागं लागलं की देव आणतोय लय धन कमवायला लागला की लय मिळतं लय आलं माणसाला वाटतंय शक्ती याशी होय पुनरावृत्ती आयशी आनंद द्रव्य प्राप्ती सत्य श्री रघुपती सर्वज्ञ. आणि धनापाशी काय असतं माहिती का ध्येय आलाच धन आलं की ध्येय बघा काही 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 करतो ध्येय चांगला ठेवण्यासाठी धनाचं पण शेवटी कोणाच्या हातात आहे त्याच्याच हातात आहे. तुम्ही काय नाही करा काय नाही करा काय नाही केलं तरी ध्येय असणार द्रव्य किती जरी मिळवलं आणि सगळा अनर्थच आहे द्रव्याच्या मागे शेवटी असणार परत द्रव्य लय कमी कोणाच्या कामाला आलं सिस्टर असं इंजेक्शन लावायचं 10 कोटी देतो पण उद्या पाटावर बसून कथाच सांगितली पाहिजे देते होईल येते का कामाला धन कोणा कामाला ऐशी सकाळ जाणं ती कळवून या आंधळे होती कुठल्याच कामाला येत नाही शेवटी तोच कुणाच्याच कामाला येणार नाही म्हणजे कुठंच येतच नाही आणि ह्याची तशीच परिस्थिती आहे गेह म्हणजे असणार घर आहे का नाही शेजीची कामी ना दूर राहील शेजेची कामीन सुद्धा दूर राहते आपण त्या दिवशी महाराजाच्या राज्यात नाही केले शेजेची कामीन सुद्धा दूर राहते राहते बाबा जाऊ दे कुणी जावं म्हणते जा गेलं त्याच्या नशिबात होतं पिकलं पान करा तरी जाऊ दे म्हणते असणार अशा प्रकारचं असणार म्हणजे असणारा देहा आणि घ्या आसक्ती होती ती देहा धनापशी येते बघा धन आलं की चांगलं आहे आता ह्या पत्र्यात तरी राहतंय पण पैसे आलं की स्लॅब टाकून उकडून मरून पण कुठे करते त्याला वाटतं बरं झालं जरा सुख प्राप्त झालं धन आलं पैसे आले की पुन्हा स्लॅब आलं की ही फॅन नाही चांगला नाही कूलर आणू भरायला ये पुन्हा इशीत म्हणलं इशीत बसायचं होतं पहिलं इशीत न जायचं म्हणलं तरी अवघड पण आता इशीत बसते इशी मध्ये बसायला लागलं अवघड परिस्थिती आहे. अशा प्रकारे असणारं धन आलं की म्हणजे पुन्हा वृत्ती होती म्हणजे देहाची बी होती बघा देह जरी आला तरी आता देवी जसा दिलाय तसा आहे का नाही पण पैसे आले की ही आणा ध्येयासाठी ती आणा पहिले कसली कपडे असले तरी चालत होती पण आता परिस्थिती काल तस्मेन यावरून पूर्ण उपयोग महाराज म्हणतात उद्यापासून 2 आध्याला बोलू असं म्हणजे आता वेळेचा अभाव 10 वाजले त्या म्हणजे देहाबरोबर असणारे अनर्थ म्हणजे असणारा द्रव्याच्या मागे कळे कळाचा लागता तर 14 अनर्थ द्रव्य जर आपल्या जवळ जर आलं तर धन 14 अनर्थ घडल्याशिवाय राहतच नाही आणि आता कसं घडते ती काय घडतं पुढची वेळ रगयुक्त बोलणे कुमाराचे ऐकोनी रघुनंदने आनंदली पुरा जलांची मले बाळक वचने सुखावली 12 वर्षाची पोरायचं अशी बोलली वैराग्याचं बोलणं आपल्या रुपया पडायचं गपची किसा चला असं वैराग्याचं बोलणं असणाऱ्या पोरांचं ऐकलं की द्रव्य नको आम्हाला
का तर द्रव्याचे संगे कळी काळाचा लाग म्हणून त्याचा संघ खोटा आहे. द्रव्याच्या मागे कुणी जर गेलं, द्रव्य जरी वाटलं, देवाची कृपा आपल्यावर झाली म्हणून लय मोठं मिळलं, आव कृपा झाली, देव अंतरतोय. धन जसं येईल तसं देव लांब लांब जातो, त्या धनातच गुर पडला जातोय. तुम्ही म्हणताल कसं, लॉकडाऊन मधलं आठवण निश्चित सगळे पैशाच्या मागे धू आणि राहिलं का जवळच. शेतीची कामी सुद्धा दूर अनुभवले सगळ्यांनी. ती काय म्हणतात क्वारंटाईन, क्वारंटाईन झालं, ती वरच्या मजल्यावर असावं, ही खालच्या मजल्यावर काकर सुद्धा सी रस्सी बांधून बघा. आहे का नाही, काय कामाला आलं का पैसे कुणाचं, कोण आलं का कुणाच्या कामाला, कुणी सुद्धा येत नाही. अशा प्रकारचं वैराग्याचं बोलणं असणाऱ्या मुलांचं असणाऱ्या सभेमध्ये सर्वांनी ऐकून सर्वांची मन आनंदी झाली. म्हणले काय बाळा आहे ती श्रीराम यांचे गायन ऐकून सुख झाले गाणं, परी हे कोणाचे कोण समळ कथन. मग अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने सुद्धा ऐकलं, बाळाच्या ऐकवल्यानं रामकथा ऐकल्यानंतर सुख वाटला, आनंद वाटला. आणि एवढंच नाही, द्रव्याचा सुद्धा लवलेश नाही. आमच्यात म्हणते तिकीटा पुरतं तरी द्या की महाराज. पेट्रोल काय बरं, पेट्रोल पुन्हा पेट्रोलाचा विचारचा की आणतो, आहे का नाही. लय परिस्थिती अवघड. जसं आता त्यांचा परपंच जर आपण तरी काय बोलावं असू दे. मग जसं असेल तसं म्हणले असणार, पण म्हणले असणार अशा प्रकारची निरोप आणि वैराग्याचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं. आणि प्रभू रामचंद्र म्हणले, प्रभू रामचंद्राच्या मनात आलं, विचार तरी म्हणला की पोरं तरी कुणाची ऐकली. म्हणजे एवढं सुंदर गाते ती काहीच घेत नाही ती. तया ते म्हणे श्री रघुपती, तुम्ही कोणाचे ऐकतील कोणी, काव्य करता कोणी देशा प्रती, वसे सांगा मला. प्रभू रामचंद्र उठले सिंहासनावर आणि प्रभू रामचंद्र त्या मुलांना म्हणू लागले, पोरांनो तुम्ही कोणाचा आहोत, कुठून आलोस म्हणले, तुम्ही कुठं राहता म्हणले असणार, मग तुम्ही रोज कुठं गाताव म्हणले. गाताव की म्हणजे त्रिश्री संकल्प प्रति श्रीराम मंदिरामध्ये 8 ते 10 रोज बाबांना गाता म्हणले ती. हो हाता मळान घाता गळाय नाहीतर बंद पडला असता कवाच. मग म्हणजे अशा प्रकारचं असणार, तिथे गातो म्हणजे कुठे गातो म्हणजे असणार. आणि तुम्ही राहता कुठं असं मुलांना विचारलं प्रभू रामचंद्रानी. कुमार म्हणती आहो भूपाळा, वाल्मिकी हे काव्य कळा, केली कोटी शत स्वर्गमाळा, आला गाता रामायण. काय गायला मी प्रभू रामचंद्र, तुम्हाला ऐकायचं का हे राजन. वरांनी मी ओळख दिली नाही. राजन काय गायला ऐका. ज्या वाल्मिकी ऋषीने अनागत भाष्य रामायण लिहिलं गेलं, आणि ते रामायण कसं आहे म्हणजे असणार, ती रामायण म्हणजे स्वर्गाला लावलेली शिवी. त्या माळ्याच्या मनावर माळ्याचं जसं आपण चिंतन करावं तसं रामायणाचं चिंतन केलं की स्वर्गापर्यंत त्याची माळ जाते. अशी स्वर्गापर्यंत पोहोचवणारी श्री कुठे असेल तर त्या रामायणाचं काव्य आम्ही तुमच्या बरोबर केलं. हे केले परोपकार कार्त, श्रवण मागे जग होय पुनीत, कामिकाचे पुरे अर्थ, श्रीरामचरित्र ऐकोनी. काय ऐकवलं तुम्हाला, काय ऐकलं म्हणजे प्रभू रामचंद्राचं चरित्र पवित्र आणि पावन करणार आहे. आणि हे चरित्र परोपकारासाठी, संदेह कष्टभीती परोपकार आहे. परोपकारासाठी असणार, एवढं आपलं स्वतःसाठी काहीच नाही, दुसऱ्यावर परोपकार करण्यासाठी. का तर त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कथा ऐकली तर जग सुद्धा असणारं पवित्र आणि पावन होतं. एवढंच नाही, कामिकाची पूर्ती अर्थ. कामिक म्हणजे असणारी इच्छा, ज्याच्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते. लक्षात आणून ठेवा, प्रभू रामचंद्राची कथा ऐकायची, प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकायचं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं. आणि एखादा आपल्यावर संकट आलं किंवा असणारी आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणली, ती नक्की इच्छा पूर्ण होती. असं रामायणाची कथा आहे. ते दोघं मुलं प्रभू रामचंद्राला सांगू लागले. ऐशे बोलोनिया बाळक, आज्ञा घेऊन जेथे वाल्मिक, तेथे आले क्षणा माझी देख, ऋषी समुख उभे गेले. अशा प्रकारचं पवित्र आणि पावन प्रभू रामचंद्राची कथा
अशी मुलं दोघं प्रभू रामचंद्र बोलले. ज्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी आले बसलेले होते त्यांच्या जवळ आले, त्यांना प्रदक्षिणा घातली, वाल्मिकी ऋषीच्या समोर उभा राहिले. सांगितलं सर्व वृत्तांत वर्ताला चरितार्थ, ते ऐकून ऋषी विस्मित उहास बहुत पैदा. उल्हास आनंद अतिशय झाला. ते दोघं पुढे समोर उभारलेले उभारलेले दोघां मुलांनी बरं कस काय केलं, काय कस काय कुठली कथा, काय सुंदर महाराज, काय सुद्धा काय परिचय असणार, काय माणसं होती, काय असणारे, काय सुंदर परिसर, काय गायले आम्ही सगळ्यांनी वाहवा केली. अहो काय सांगायचं गुरुवार आमच्या समोर धनाचा घटोडच पर्वतच उभा केला म्हणजे त्या बरोबर आणि हात सुद्धा लावला नाही. आनंद वाटला असणाऱ्या वाल्मिकी ऋषीला आणि आनंदाच्या भरात वाल्मिकी ऋषी काय म्हणतात ऐक. एका जनार्दना शरण पुढे घोडा निरोपण होईल श्रीरामाचे आगमन ऋषी दर्शन घ्यावया. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले गाव बघा का आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण जातात आणि पुढे गोड निरोपण आहे. म्हणजे सुंदर गोड कथा आहे. म्हणजे असणार का त्या असणाऱ्या कथेमध्ये काय होणार आहे तर अश्वमेध नावचा घोडा आहे. तो घोडा या लवकुश वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये जाणार, लवकुश पकडणार, त्यांना सोडवण्यासाठी येणार. जिथे गर्व आणि अभिमान तिथे अवश्य अपमान, गर्व अभिमान मग आमच्यासारखं कोणीच नाही, मी होतं म्हणून झाले असं वानर मंडळीला होत वाटत होतं, शत्रुघ्नाला भरतजीला वाटत होतं, लक्ष्मणजीला वाटत होतं. आता सगळ्यांची एवढी 1200-1200ची पोर आहेत पण कसा अहंकार संपवून टाकतात. अतिशय सुंदर गोड करताना पुढच्या अध्यापासून ऐका अशी विनंती श्रोते मंडळाला करा. गाव बघा करतात आणि प्रभू रामचंद्र ऋषींच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यावेळेस वाल्मिकी ऋषीच्या दर्शनाला गेले की ओळख करून दोन मुलांची, सीतामाऊलीची, प्रभू रामचंद्राची ओळख करून देतील. अतिशय सुंदर कथानक पुढच्या अध्यात ऐका अशी विनंती श्रोते मंडळाने ग्रंथ करता ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण अध्यात कथानक संपविता. श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एक कार्टी अश्वमेध प्रकरणाम पंचशतीतम अध्याय. घोडा श्रीकृष्ण वस्तु शुभ भवन कुंडली वराह. ज्ञानदेव तुका